नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। काल जो एन्काउंटर झाला त्या एन्काउंटरच्या निमित्ताने अनेक प्रश्न विचारले जात आहेत, त्याची क्रोनॉलॉजी पण मी तुम्हाला सांगेनच। पण ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका डोळ्यावरती आहेत, म्हणून याचे राजकीय पडसाद उमटू शकतात असं दिसतंय। कारण तसं नसतं तर श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र पोलिसाचं अभिनंदन करणारं आणि जे विरोधक प्रश्न विचारतायत त्यांचं निषेध करणारं आंदोलन पुण्यात आणि राज्याच्या इतर भागात झालंच नसतं। किंवा मग विरोधकांनी सुद्धा एकेकाळी आपणच या अक्षयला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जी केली होती ती विसरून जाऊन या सरकारनं जे एन्काउंटर केलेलं आहे, अर्थात सरकार म्हणजे गृह विभाग आणि गृह विभाग म्हणजे सरकार, तर त्यांनी जे एन्काउंटर केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारले नसते। आता त्यातले अनेक आहेत, जसे प्रकाश आंबेडकर सकाळी पुण्यात बोलताना म्हणाले की खूप सगळ्या थेरीज सांगितल्या जातात, त्यातली एक थेरी ही पण आहे की हे सरकार निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे, 8 किंवा 10 तारखेला येत्या आचारसंहिता लागेल असं म्हणतात। तेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणल्यानंतर 2-3 महत्वाच्या अशा गोष्टी घडल्या, जे बदलापूरचं ज्याच्याशी या अक्षयचा संबंध होता ते एक प्रकरण, आणि मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला ते एक प्रकरण। त्यामुळे सरकारला आपणच जे काही पॉझिटिव्ह काम केलेलं आहे असं वाटत होतं, त्याबद्दल एक मोठा सेटबॅक बसला। आणि तो सेटबॅक बसल्यानंतर तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे घोषित केलं होतं, कारण आता या सगळ्या गदारोळामध्ये बऱ्याच जणांचं याकडे लक्ष जाणार नाही, पण श्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा घोषित केलं होतं की अक्षयबद्दलचा निवाडा आम्ही करू, आणि तो निवाडा अशा पद्धतीने होईल असं कोणाला वाटलं नव्हतं। आता असं म्हटलं जातं आहे की या एन्काउंटरमुळे बदलापूरमध्ये जो इन्स्टंट न्याय देणं अपेक्षित होतं तो इन्स्टंट न्याय मिळाला, आणि त्यामुळे सरकारच्या दृष्टीनं जी अडचणीची गोष्ट होती, आणि बघा मार्क करा, आज नाही तर उद्या कुणी ना कुणीतरी हे सरकारनं केलेलं काम आहे असं सत्ताधारी पक्षाकडनं निश्चितपणे सांगेल, अन्यथा अशा पद्धतीची आंदोलनं झाली नसती। विरोधकांना सुद्धा या घटनेचं गांभीर्य कळलेलं आहे की यामुळे जे परसेप्शन बिल्डिंग होईल, कारण बदलापूरमध्ये फटाके फोडले गेले आणि याबद्दल सर्वसामान्य लोकांना असं वाटू शकतं की हा जो इन्स्टंट न्याय आहे हा असाच व्हायला हवा होता, कारण 2 चिमुरड्यावरती नको ते कृत्य घडलेलं होतं, एक मोठी शाळा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती की ज्या शाळेला एक चांगली लिगसी आहे। पण आता याचे पॉलिटिकल रिपरकेशन्स असे असू शकतात की एकतर सत्ताधाऱ्यांनी हे डिसायसिव्हली केलं असं ते म्हणू शकतात। आता विरोधी पक्षाची काय कोट आलीत बघा। पहिल्यांदा श्री जयंत पाटील बोलले, ते म्हणाले की त्यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतली, परंतु ज्या पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम घडला तो घटनाक्रमच संशयास्पद आहे। मग अमोल कोल्हे बोलले, मग सुषमा अंधारे प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलतायत, अजूनही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं तशी ठोकपणे भूमिका घेण्यात आलेली नाही, पण श्री संजय राऊत बोललेले। त्यामुळे विरोधकांना ह्या प्रश्नामध्ये जे सर्वसामान्यांना सुद्धा ज्या लोकांना काही प्रश्न पडत असतील तर अशा लोकांना जे प्रश्न पडलेत ते प्रश्न उपस्थित करून यामागे राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली ही कृती आहे असं सूचित करायचं। बरं, ती सगळी क्रोनॉलॉजी जर आपण बघितली तर हा अक्षय हा न्यायालयीन कोठडीमध्ये, त्याची आई त्याला सकाळी भेटायला गेली, त्याचे वडील त्याला भेटायला गेले, तो दुपारपर्यंत अगदी व्यवस्थित आहे, त्याच्या आईशी त्याचा संवाद झालाय। संवाद झाल्यानंतर तो सांगतोय की मला काहीतरी एक चिठ्ठी दिलेली आहे आणि तो चिठ्ठी तू मला वाचून दाखव असं तो आईला सांगतोय। आई पण अडाणीच आहे आणि तिला काही वाचता येत नाही, त्यामुळे अक्षय म्हणतो की मलाही कळलेलं नाही हे या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे। आणि मग सडनली त्यांना ही बातमी माध्यमातून कळते की अशा पद्धतीने एक एन्काउंटर झाला। बरं, जो अधिकारी ज्याच्यावरती ही हल्ला झाला त्यांचं पण ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितलं तर ते 2014 पर्यंत सेवेत नव्हते, कुठल्या तरी कारणामुळे त्यांना सेवेतनं निलंबित केलेलं होतं। ह्या सरकारने त्यांना सेवेत घेतलं, म्हणजे तेव्हाच्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने, आणि आता त्यांनी ती एक मोठी जबाबदारी पार पाडली। आता प्रकाश आंबेडकर यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यात का व्हॅलिडिटी आहे, तर प्रकाश आंबेडकर यांचा प्रश्न असा आहे की जेव्हा हातकडी बांधली जाते तेव्हा तो आरोपी बंदूक घेऊन एखाद्यावरती गोळी झाडेल तर तो गोळी पायाला थोडीच झाडणार। दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे तो असा आहे की ह्या आरोपीला इथे का आणलेलं होतं। आता यातली नंतर जी गृह विभागाकडनं आणि ठाणे पोलिसांकडनं देण्यात आलेली प्रेस नोट आहे ती बघता त्याच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्या विरोधामध्ये अनैसर्गिक संभोगाचा आरोप केला होता आणि त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून पोलिसाला घेऊन जात होते, आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा ज्या ठिकाणी हे एन्काउंटर झालेलं आहे त्या ठिकाणी कुठलाही सीसीटीव्ही नाहीये, निर्मनुष्य असा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, आणि त्या भागामध्ये या अक्षयवरती 2 गोळ्या पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ झाडल्या असं पोलिसांचं वर्जन आहे।
त्यातली एक गोळी त्याला शरीराच्या इतर अवयवाला लागली आणि एक गोळी मात्र त्याच्या डोक्यात लागली, ज्याच्यातून त्याचा मृत्यू झाला. काही वर्तमानपत्रांनी त्याचे फोटो पण पब्लिश केलेले आहेत, विशेषतः दैनिक दिव्य मराठीने आपल्या पहिल्या पानावरती हा फोटो पब्लिश केला. त्यामुळे या क्रोनोलॉजीतनं बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रश्न असा उपस्थित झालाय की त्याला कुठल्या नेमक्या कारणासाठी पोलिसांना ताबा होता, ज्या ठिकाणी ही घटना घडली तो इतका निर्मनुष्य भाग कसा आहे, ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला म्हणून त्यांनी तो हल्ला त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं, त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातली जी माहिती येते ती माहिती पण बऱ्यापैकी प्रश्न उपस्थित करणारी आहे. मी म्हणणार नाही की त्यांनी ते जाणीवपूर्वक केलं, कारण ऍज लॉंग ॲज एसआयटी जी स्थापन झालेली आहे, कारण कायद्याच्या दृष्टीनं यापूर्वीचे उच्च न्यायालयाचे जर निवाडे आपण बघितले तर साधारणपणे न्यायाधीशांनी अशा एन्काउंटरची चौकशी करणं अपेक्षित आहे, हा प्रेसिडेंट आहे. परंतु आता एसआयटी स्थापन झालेली आहे, त्या एसआयटीचा अहवाल येईल तेव्हा आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय घडलं. तोपर्यंत आपण असं म्हणू की सगळेच या प्रकरणामध्ये गुंतलेले हे निर्दोष आहेत, कारण कायद्यानेच ते सिद्ध व्हायला हवं. जसं काल अनेक जण म्हणत होते की कायद्याने तो अजूनही गुन्हेगार सिद्ध झालेला नव्हता. पण यातनं हे जे प्रश्न उपस्थित झालेत त्या प्रश्नामध्ये अजिबातच तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही. त्या प्रश्नामध्ये निश्चित तथ्य आहे की पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याला घेऊन जाण्याचा जो वार, वेळ, ठिकाण त्यांनी निवडलं जिथे ती घटना घडली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या आरोपीला हातकड्या घालून घेऊन जाणं अपेक्षित होतं तर तसं ते घेऊन गेले नव्हते का? मग एवढ्या अक्षयनी पोलिसावरची रिव्हॉल्व्हर काढून घेईपर्यंत पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर कसं नाही दिलं, वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न विचारले जातील. आता याचा जो महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवरती होऊ घातलेला परिणाम आहे तो हाच आहे की इन्स्टंट न्याय दिला, झटपट न्याय दिला. आधी विरोधक म्हणत होते फाशीची शिक्षा द्या, पण आम्ही आता तीही प्रक्रिया केलेली नाही. बरं, त्याच्या विरोधातलं जे 500 पानाचं आरोपपत्र आहे ते मी वाचलं. त्यातल्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर साधारणपणे याची चौकशी करणारी जी शासकीय गृह विभागाची यंत्रणा होती तिला पुरेसे पुरावे मिळालेले आहेत की त्यांनी त्या 2 चिमुरड्यावरती अनैसर्गिक कृत्य केलं. त्याचं एकूण कॅरेक्टर पण या तपासाच्या प्रक्रियेमध्ये उघड झालेलं होतं, आणि तो एकूण त्याची पहिली पत्नी, दुसरी पत्नी यांच्याबरोबरचे त्याचे जे शारीरिक संबंध आहेत तेही न्यायालयामध्ये आले होते. आणि जेव्हा या 2 मुलींनी याची ओळख पटवली, एक विशिष्ट असा काच लावून त्याची ओळख पटवली गेली होती, तेव्हा त्यांनी ते काठीवाला काका म्हणून त्याची ओळख पटवली. सो मॅजिस्ट्रेट समोर या आरोपीची ओळख पिरियड पण झालेली होती. त्यामुळं अगदी काही काळामध्ये ती जी सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया पार पडवून आता नव्या जो कायदा आपल्या भारतीय दंड संहितेमध्ये बदल झालेले आहेत त्याप्रमाणे कदाचित त्याला फाशीची शिक्षा पण झाली असती. पण ही प्रक्रिया पुन्हा वेळ काढू होती, आणि विरोधक निश्चितपणे याचा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणत होते, आणि ते आणत होतेच. म्हणजे श्री शरद पवार यांनी जेव्हा जेव्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख आला तेव्हा तेव्हा या राज्यातल्या बहिणी सुरक्षित नाहीयेत असा मुद्दा मांडायला सुरुवात केली होती, आणि ते सगळीकडे ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला पैसे देण्याला काही आक्षेप नाहीये, पण आधी तुमच्या बहिणी सुरक्षित करा असा विरोधकांचा नेरेटिव्ह होता. त्याला काउंटर करण्यासाठी आता सत्ताधाऱ्याकडनं हे वापरला जाईल, हा इन्सिडेंट वापरला जाईल. भलेही शीर्षस्त्र नेतृत्व म्हणजे श्री एकनाथ शिंदे, श्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे काही बोलणार नाहीत. बरं, अजित पवार यांनी तर जाहीर स्टेटमेंट केलं होतं जेव्हा ते विदर्भात आपली ही जनसंवाद यात्रा घेऊन गेले होते, तेव्हा त्यांनी या आरोपीचं गुप्तांग कापायला पाहिजे अशा पद्धतीची भाषा वापरलेली होती, आणि मला वाईट वाटतं वगैरे ते म्हणाले होते. त्यामुळे हे तिघही नेते काही जरी प्रचाराच्या दरम्यान नाही बोलले तरी त्यांना जो अपेक्षित असलेला परिणाम आहे तो होऊ शकतो, कारण कार्यकर्ते तेवढे बोलणारच आहेत. अन्यथा मी जसं म्हणालो तसं ह्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे आंदोलनं विरोधकांच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांचं अभिनंदन करणारी केलीच नसते. आता बऱ्याच कायदेतज्ञांचं असं मत आहे की हे नवीन लो लेवल आहे, हा तुमचा उत्तर प्रदेश पॅटर्न आहे. ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथनी बुलडोझरनी घरं पाडली, एन्काउंटर्स केली, तर त्या एन्काउंटर्सचा हा पॅटर्न आहे, आणि तसा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये येऊ देणं महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यासाठी वगैरे चांगलं नाही. पण ही गोष्ट महाराष्ट्रात खूप आधी पण झालेली आहे. म्हणजे मी मधल्या काळामध्ये श्री गोपीनाथ मुंडे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये जी 500-600 एन्काउंटर्स झाली, त्या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांची मुलाखत केली होती एनडीटीव्हीसाठी, आणि तेव्हाही त्यांनी हीच क्रोनॉलॉजी सांगितली होती की अशाच पद्धतीनं आरोपीला घेऊन जाणं, त्याचे डोळे झाकलेले असणं आणि त्याच्यावरती गोळ्या झाडून मग त्याचा खात्मा करणं. आणि ती एक अशी फेज होती महाराष्ट्राच्या तेव्हाच्या गृह विभागामध्ये की ज्या फेजनी तेव्हा या गुन्हेगारांचा निपात झाला, आणि महाराष्ट्र आणि मुंबई
जी टोळी युद्धाच्या भडक्यानं तप्त झालेली होती तिला कुठेतरी एक प्रकारचा रिलीफ मिळाला. हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे आणि या प्रकरणामध्ये अगदीच राजकारण नाही असं कोणी म्हणू शकत नाही, कारण विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा पेटवला होता आणि आता त्याला एका अर्थाने या एन्काउंटर नंतर सत्ताधाऱ्यांना बळ मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जी महत्वाची घडामोड आहे ती दोन मुद्द्यातनं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो. ते यासाठी गरजेचं आहे की जसं दिसतं त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या असतात म्हणूनच राजकारण चालतं. एक प्रकारे वेगवेगळ्या पटांची सातत्यानं मांडणी सुरू असते. ती मांडणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केली जाते. बघा, श्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातला दौरा, श्री अमित शहा यांचा महाराष्ट्रातला दौरा आणि त्या योगे येत असलेल्या बातम्या काय सजेस्ट करतात, तर प्रत्येक कृती ही राजकीय कृती असते आणि त्यामध्ये मग कुणीच अलविदा नाहीये. आणि आपलं जीवन तर इतकं सर्वव्यापी झालेलं आहे राजकारणाने की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या म्हणून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी असतात त्याचा एनकेन प्रकारे राजकारणाशीच संबंध असतो. आणि म्हणून हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. मधल्या काळात थोडासा खंड पडला होता, पण आता पुन्हा एकदा आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जवळ जातोय. 26 तारखेला केंद्राची टीम 3 सदस्यीय इथे येणार आहे. 28 तारखेला ते माध्यमाशी बोलतील आणि आय होप की आम्ही जी एनडीटीव्हीने बातमी ब्रेक केली की 8 किंवा 10 तारखेला आचारसंहिता लागू होईल महाराष्ट्रामध्ये, तर तसंच होणार आहे. मधल्या काळात या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण आपण करत राहू. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या जरूर तुम्ही पोस्ट करा. मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागेल. थांबूया आपण इथे.